राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या वतीने महत्वाची घोषणा करण्यात आली आणि या घोषणेनुसार राज्यामध्ये जवळपास 11,587 कृषी मित्रांची भरती केली जाणार आहे, ज्यांना त्यांच्या गावामध्येच काम करता येणार आहे आणि यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मानधन देखील दिले जाणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना ठराविक इन्कम प्रत्येक महिन्याला देण्यासाठी या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे आणि या योजनेसाठी आता अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे। मग गावातील कोणत्या शेतकऱ्याला याचा फायदा मिळणार आहे, तसेच यांचे काम काय असणार आहे, याची अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या शेतकरी मित्र किंवा कृषी मित्रासाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता का आणि अर्ज करायचे झाल्यास तुम्हाला मानधन कशा स्वरूपात मिळणार आहे, सर्व सविस्तर माहिती घेऊया। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्हिडिओ संदर्भातील सर्व अपडेट आणि राज्यातील सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज आणि रेग्युलर पद्धतीने मिळते। तर 18,000 रुपये आणि अर्ज, अनेकांनी विचारलं की 18,000 रुपये जे आहे ते 18,000 रुपये मिळणार कसे आणि या योजनेसाठीचे अर्ज कसे करायचे, तर यामध्ये आज आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण सुरुवातीला सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या यामध्ये काय आहे तर जून महिन्यामध्ये म्हणजेच की येणाऱ्या जून महिन्यात या कृषी मित्राची भरती होणार आहे। यामध्ये सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या जोडीला किंवा सहाय्यक कृषी अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी एक कृषी मित्र काम करतील, ते मानधन स्वरूपामध्ये आणि सरकारच्या वतीने त्यांना मानधन दिले जाईल। यामध्ये गावातील ज्या काही शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, या सर्व अडचणी हे शेतकरी मित्र समजून घेतील आणि शेतकरी मित्र पुढे या सर्व अडचणी कृषी सहाय्यकांना किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतील, जेणेकरून शेतकऱ्यांविषयी विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना अजून चांगल्या पद्धतीने, व्यापक पद्धतीने मिळायला याची मदत होणार आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये आता पात्रता काय असणार, कोणकोणते शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात, यासाठी सुरुवातीला महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे शुल्क नसणार आहे, याची परीक्षा देखील होणार नाही, तर याची जिल्हा स्तरावर डायरेक्ट निवड होणार आहे। आता निवड कशी होणार आणि यासाठी पात्रता काय असतात, लक्षात घ्या, अर्ज करणारी व्यक्तीचे वय हे 40 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। म्हणजेच की ज्या गावात या कृषी मित्राची निवड केली जाणार आहे त्या कृषी मित्राचे वय हे किमान म्हणजे कमाल जास्तीत जास्त 40 वर्षापेक्षा कमी असावे। मग यामध्ये 20 वर्ष असू द्या, 25 असू द्या, 30 असू द्या, चालेल, 35 पण चालेल, 40 वर्षांपर्यंत तुमचे वय असल्यास तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तो एक प्रगतशील शेतकरी असावा किंवा वेगवेगळे प्रयोग करून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवणारा शेतकरी असल्यास त्याला आम्ही प्राधान्य देऊ, असे देखील कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो समाजसेवक वृत्ती आहे का, किंवा इतर आलेल्या शेतकऱ्यांना किंवा इतर आलेल्या व्यक्तींना कशा पद्धतीने तो हँडल करतोय, त्याचे संवाद कौशल्य काय आहे, अशा विविध बाबी तपासतील। त्यासोबतच सोशल मीडिया तुला हँडल करता येतो का, कारण सोशल मीडियावर देखील शेतकऱ्यांसंदर्भातील विविध योजना असतील किंवा विविध पोर्टल असतील, याबाबतची माहिती देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो योग्य पद्धतीने काम करू शकतो का, हे देखील त्या ठिकाणी पाहिले जाणार आहे। आता यामध्ये लक्षात घ्या की जे पदवीधर असतील किंवा एखादा जर तुमच्या गावामध्ये कृषी पदवीधर असेल आणि तो शेती करत असेल, तर अशा व्यक्तीला जास्तीत जास्त प्राधान्य त्या ठिकाणी दिले जाणार असल्याचे देखील स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, जेणेकरून कृषी पदवीधराला शेती संबंधातील किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भातील माहिती अधिक चांगल्या पद्धतीने असते, म्हणून कृषी पदवीधर किंवा पदवीधर असल्यास त्याला आम्ही प्राधान्य देऊ, असे देखील सांगण्यात आलेले आहे। आता यामध्ये लक्षात घ्या की 18,000 रुपये मिळणार आहेत, परंतु हे 18,000 रुपये महिना नाही, तर हे 18,000 रुपये वार्षिक, अर्थातच महिन्याला हे 1,500 रुपये या कृषी सेवकाला किंवा या कृषी मित्राला दिले जाणार आहेत आणि या 1,500 रुपयामध्ये वर्षातून 4 वेळा याचे वितरण होईल, असे देखील सांगण्यात आलेले आहे। म्हणून लक्षात घ्या, या कृषी मित्रासाठी पुढच्या महिन्यामध्ये भरती प्रक्रिया होणार आहे आणि यामध्ये 11,587 जागा भरल्या जाणार आहेत। आता जेव्हा या संदर्भातील फॉर्म देखील सुरू होतील किंवा या संदर्भातील प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा देखील तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळणार आहे। परंतु सर्व राज्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये ठराविक मानधन प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आणि यामध्ये भविष्यात आम्ही वाढ देखील करू, कारण ही सुरुवात आहे। ही कशा पद्धतीने एकूण सर्व योजना राबवली जाते याचे देखील आम्ही त्या ठिकाणी परीक्षण करू, असे देखील आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे। म्हणूनच या कृषी मित्रासाठी तुम्ही देखील अर्ज करू इच्छिता का, नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।